सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्यांशी गुरुवारी सायंकाळी बंद दाराआड चर्चा केली। यावेळी विधान परिषद निवडणूक एकतर्फी होणार नसल्याची ग्वाही दिली आहे। भाजपच्या जुलमी सत्तेच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक एकत्र येऊन आवाज उठवतील असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केलाय। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या मुदत दुपारी संपल्यानंतर राष्ट्रवादीचे जगताप यांनी रोहित पाटील, देवराज पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, सभापती दादासाहेब कोळेकर, उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व सदस्य अभिजित पाटील यांच्यासह सदस्यांची बैठक घेतली। जगताप यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज भरलाय। ही निवडणूक एकतर्फी होणार नाही, आपण 100% जिंकू असा विश्वास व्यक्त केला। सत्ताधारी भाजप पक्ष दुजाभावाची वागणूक देत आहे। सर्व निधी फक्त भाजपच्या नगरसेवकांकडे वळवला जातो आणि विरोधकांना किंवा युतीतल्या इतर नगरसेवकांना निधी दिला जात नसल्याचा आरोप केलाय। जिल्हा परिषद सदस्यांना सध्याच्या केंद्रित सत्तेमुळे कोणतीही किंमत दिली जात नाही, त्यांच्या कामावर त्यांचे नियंत्रण राहिलेलं नाही। त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींच्या स्वाभिमानाची लढाई आहे। सांगली आणि सातारा हे जिल्हे क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे आहेत। या जिल्ह्यांनी देशाला प्रति सरकारच्या माध्यमातून क्रांतीची दिशा दाखवली होती। या जुलमी सत्तेच्या विरोधात सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य एकत्र येऊन आवाज उठवावा असं त्यांनी आवाहन केलंय। नमस्कार। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभं राहिलेला आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नेते जयंत पाटील साहेब, शशिकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार मला या ठिकाणी अर्ज भरण्यास सांगण्यात आलं आणि त्यांच्याच सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी या निवडणुकीस अतिशय जोशानं आम्ही सामोरे जातो आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्यानं। आणि ही निवडणूक नक्कीच एकतर्फी होणार नाही, ही निवडणूक आम्ही 100% जिंकू असा आम्हाला विश्वास आहे। कारण आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर विरोधी पक्षांना किंवा सत्तेतल्या युतीतल्या पक्षांनासुद्धा भाजपतर्फे मिळणारी जी वागणूक आहे ती अत्यंत दुजाभावाची वागणूक आहे। सगळे फंड भाजपच्या नगरसेवकांच्याकडे फ्लो होतात। विरोधकांना किंवा युतीतल्या दुसऱ्या नगरसेवकांनासुद्धा पैसे फंड दिले जात नाहीत आणि जे नगरसेवक भाजपमध्ये आहेत त्यांनासुद्धा जरी फंड दिले तरी त्यांना कुठल्याही प्रकारच्या कामावर नियंत्रण ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही। आपल्या जवळपास नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, ते आज 10 ते 20 हजार लोकसंख्येला प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं त्यांचं काम असतं। पण हे केंद्रित झालेली सत्ता जी आहे त्यामुळं या निवडून आलेल्या सदस्यांनासुद्धा काडीमोल किंमत दिलेली आहे। त्यामुळे या सर्व सदस्यांच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी मैदानात उतरलो आहे। आणि हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे, वसंतदादा पाटलांचा जिल्हा आहे। या सांगली सातारा जिल्ह्यानं खऱ्या अर्थानं या देशातसुद्धा क्रांतीची मशाल पेटवली होती। ब्रिटिश सरकार त्या काळात या ठिकाणी स्थापन झालं होतं आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी या दोन्ही जिल्ह्यातली लोकं या अतिरेकी झालेल्या मी सातारा जिल्हा परिषदेतून बघितलं असेल किंवा बाकी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीचा सत्तेचा गैरवापर होतो या जुलमी सत्तेच्या विरोधात हे सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आवाज उठवतील आणि खऱ्या अर्थाने या सातारा सांगलीमध्ये क्रांती घडवतील असा मला पूर्ण विश्वास आहे। छोटी ज्या पद्धतीची तुम्ही अस्वस्थता खास करून साताऱ्यामध्ये सांगताय, साताऱ्यामध्ये विरोधी गटाकडून 100% म्हणजे युतीतल्या पक्षांकडून असेल किंवा इव्हन भाजपमधल्यासुद्धा असंतुष्ट लोकांकडून मतदान होऊ शकतं, परंतु आम्ही त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून नाही। आम्ही आमच्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवतो आहे। आमचे पक्ष असतील मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आणि उबाटा, आम्ही तिन्ही पक्षांचे एकत्रितपणे महाविकास आघाडीचे सदस्य प्रचार करतो आहे आणि विरोधी पक्षातलंसुद्धा म्हणजे युतीतल्या पक्षातलंसुद्धा आम्हाला मतदान मिळण्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। संख्याबळ पाहता तर आपल्याला कसं शक्य वाटतं की आपण विजयी संख्याबळ पाहता तसं भाजपचं संख्याबळसुद्धा विजयापर्यंत घेऊन जाण्या इतपत नाही आणि आमच्या पक्षाचं वैयक्तिक किंवा महाविकास आघाडीचं संख्याबळसुद्धा विजयापर्यंत पोहोचण्यासारखं नाही। त्यामुळे साहजिकच आम्हाला युतीतल्या इतर पक्षांची मदत दोन्ही पक्षांना लागणार आहे। त्यामुळं संख्याबळाच्या बाबतीत तेही विजयापर्यंत एकटे पोचू शकत नाहीत। त्यामुळं असं काही संख्याबळाचं अडचण येईल असं मला तरी वाटत नाही। तानाजी पाटील यांचा अर्ज राहिला असता मदत झाली असती
काय हां, ते आता जर त्याला काही हे नाही, पण तानाजी पाटील साहेबांनी अर्ज माघारी घेताना काही विचार करून घेतला असेल. त्यांनाही काही खूप खुशीनं माघारी घेतलं असं मला वाटत नाही. ताकदीचे उमेदवार होते, खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा निवडणूक लढवली असती तर खूप ताकदीनं लढवली असती असा मला विश्वास आहे. बाळासाहेब बापूंनी मन मोठं केलंय तुमच्यासाठी. हां? बापूंनी खरं तर बापूंचाच अर्ज ठेवण्याचा विचार आमचा सगळ्यांचा होता, परंतु सातारा जिल्ह्यातली उमेदवारी असल्यामुळं थोडंसं पक्षाचा वरच्या स्तरावर विचार झाला असेल की साताऱ्यातला आपण उमेदवार ठेवूया. अन्यथा बापूंचेच प्रथम नाव पुढं होतं. मी हॉस्पिटलाइज होतो आणि शक्यतो मला उमेदवारी द्यायची नाही असं ठरलं होतं, परंतु थोडंसं साताऱ्यातली उमेदवारी असल्यामुळं कदाचित पक्षाने तसा निर्णय घेतला असेल. बापूंच्या बरोबर आता लढतोय आणि बापूंच्याच आशीर्वादाने सांगली जिल्ह्यात आम्ही आघाडी घेऊ असं आम्हाला वाटतंय. आपल्याला विजयाचा विश्वास आहे असं वाटतं? 100% खात्री आहे. मागच्या वेळी सुद्धा ज्या पार्टीकडे मेजॉरिटी होती त्या पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला नाही हे तुम्हाला माहिती आहे.